गरुड पुराणात सांगितले जाते की पृथ्वीवर जन्म घेतलेल्या कोणत्याही जीवाचा मृत्यू निश्चित आहे। हे एक सत्य आहे जे बदलता येत नाही। आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वीवरील सजीवांची संख्या इतकी आहे की दररोज कोणी ना कोणी मरत असते। प्रत्येक मनुष्याला मोक्ष मिळत नाही हे उघड आहे। यापैकी काही असे देखील आहे ज्यांचा आत्मा शतकानुशतके पृथ्वीवर राहतो, कारण त्यांचा अकाली मृत्यू होतो। तुम्ही अनेकदा पाहिले असेल की लोक रस्ते अपघात किंवा इतर काही आपत्तींना बळी पडतात आणि त्यांना आपला जीव गमवावा लागतो। अशा झालेल्या मृत्यूंना धार्मिक शास्त्रात अकाली मृत्यू असे म्हटले जाते। अकाली मृत्यू ही अशी स्थिती आहे की जेव्हा शरीर नष्ट होते परंतु आत्मा जगात वावरत राहतो। पण असे का होते असा प्रश्न पडतो। अकाली मृत्यूचे कारण काय आणि त्यानंतर त्या आत्म्याचे काय होते? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी एक मनोरंजक विषय घेऊन आलो आहोत। चला तर पाहूयात। परंतु त्याआधी आपले मराठी भक्ती स्टोरीज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की अकाली मृत्यू का होतो आणि त्यानंतर त्यांच्या आत्म्याचे काय होते। सामान्य मृत्यूबद्दल आपण सर्वजण जाणतो आणि समजतो, परंतु अकाली मृत्यूच्या विषयी गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात असे लिहिले आहे की जर एखादा प्राणी उपासमारीने मरण पावला, किंवा एखादा प्राणी हिंसेमुळे मरण पावला, किंवा एखादा प्राणी विषारी पदार्थ प्राशन करून मरण पावला, किंवा एखादा प्राणी पाण्यात बुडून मरण पावला, अशा व्यक्तीला अकाली मृत्यूच्या श्रेणीत ठेवले जाते। गरुड पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुडराज यांनी श्री विष्णूंना हा प्रश्न विचारला होता की वेदांमध्ये मानवाचे वय 100 वर्षे निश्चित केले आहे, मग ते अकाली का मरतात? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री विष्णू म्हणतात की वेदांमध्ये माणसाचे वय 100 वर्षे निश्चित केले आहे हे खरे आहे, मात्र यात चुकीच्या कर्माचा समावेश होत नाही। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यात चांगली कर्म करण्याची इच्छा नसते, किंवा त्याचे शरीर, मन आणि त्याची बुद्धी त्याला चांगले कर्म करू देत नाही। याशिवाय जेव्हा एखादी व्यक्ती चांगले कर्म करणे सोडते तेव्हा पृथ्वीवरील त्याच्या आयुष्याचा कालावधी कमी होत जातो। बघितले तर प्रत्येक माणूस हा कर्म करत असतो, परंतु ज्या माणसाची चांगली कर्म करण्याची इच्छाशक्ती नसते त्यामुळे त्या माणसाचा अकाली मृत्यू होतो आणि तो मरतो। मग एखाद्या व्यक्तीचे वय 100 वर्ष असले तरीही तो आपल्या वाईट कर्मातून स्वतःचे वय नष्ट करत असतो। वेदांच्या ज्ञानाअभावी मनुष्य कधी वाईट कृत्य करतो हे मनुष्याच्या लक्षात येत नाही, त्यामुळे मनुष्याचा अकाली मृत्यू होतो आणि तो मरतो। अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हे गरुड पुराणात सांगितले आहे की पुढे विष्णूजी असेही म्हणतात की मानवी जीवनाची 7 चक्रे निश्चित आहे। अशा परिस्थितीत जे लोक अकाली मृत्यू पावतात ते हे चक्र पूर्ण करू शकत नाही। मृत्यूनंतरही त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात। किंबहुना आकस्मिक मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा आणि आकांक्षा तशाच राहतात, ज्या कधीच पूर्ण होत नाहीत। अशा परिस्थितीत शरीराचा नाश होतो, पण आत्मा हा तसाच भटकत राहतो। त्यामुळे अकाली मृत्यूचे आत्मे हे आपल्या कुटुंबियांना त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी त्रास देऊ लागतात, त्या इच्छा सांगायचाही प्रयत्न करतात। गरुड पुराणात असे सांगितले आहे की नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीला 3 किंवा 10 किंवा 13 किंवा 40 दिवसांत दुसरे शरीर प्राप्त होते। पण असेही सांगितले आहे की मनुष्याचा अकाली मृत्यू झाला की मनुष्य प्राणी, भूत, पिशाच, कुष्मांडा, ब्रह्मराक्षस, वेताळ आणि छत्रपाल या योनीत फिरत राहतात। त्यांच्या आत्म्याला सहजासहजी शांती मिळत नाही। अकाली मृत्यूंमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वात खालच्या पातळीवर ठेवले जाते। हे शास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगितले आहे, पण आत्महत्या हे घृणास्पद कृत्य आहे। भगवान विष्णूंनी गरुड पुराणात याला देवाचा अनादर आणि अपमान म्हटले आहे। ते म्हणतात की आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा निसर्गाने ठरवलेले जीवन चक्र पूर्ण होईपर्यंत पृथ्वीवर भटकत राहतो,
अशा आत्म्याला नरकात स्थान मिळत नाही की स्वर्गात स्थान मिळत नाही. अशा आत्म्याला मृत्यूनंतरही अत्यंत क्लेशदायक परिस्थितीतून जावे लागते. अशाच माहितीकरिता आपले मराठी भक्ती स्टोरीज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.